नमस्कार. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. एक सिस्टीम बिघडली की त्याचा परिणाम दुसऱ्या सिस्टीमवर होत असतो, दुसरी बिघडली की त्याचा परिणाम तिसऱ्यावर होत असतो. तर आपल्या शरीरात ह्या सिस्टीम बिघडू नयेत, शरीर व्यवस्थित चालावे, शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हावे, यासाठी एक छोटीशी क्रिया आहे. ही तुम्ही झोपल्या झोपल्या घरी बसल्या बसल्या करू शकता. जास्त काही कष्टाचं काम नाहीये. तर कोणती क्रिया आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. ही क्रिया कशी करायची आता आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. परंतु करायच्या आधी त्याचे फायदे कोणते एकदा व्यवस्थित जाणून घेऊया. ज्या लोकांना पायांचे काही प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या टाचा दुखतात, पाय दुखतात, तर त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त आहे. दुसरं, आपल्या शरीरातली स्ट्रेस टेन्शन हे कमी करत असते, शरीर आपले तणावमुक्त होते. तिसरं, ज्या महिला दिवसभर किचन मध्ये उभं राहून काम करतात त्यांच्यासाठी तर हा रामबाण उपाय आहे. पूर्ण हे सगळं बॉडी आपली दुखत असते तर त्याच्यावर एकदम परिणाम होतो. ही क्रिया कशी करायची आता आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. परंतु करायच्या आधी व्यवस्थित बघून घ्या की मी कसं करत आहे. थोडी सुद्धा चूक होता कामा नये. ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीनेच तुम्ही करायचे. सर्वात प्रथम बॉडी सेट करून घ्यायची. स्लोली स्लोली, जास्त गडबड नाही, गोंधळ नाही. आपण काही क्लिप लावला असेल, कुठं काही लावलं असेल बो वगैरे, तर ते काढून घ्यायचा केसांचा. या पद्धतीने पूर्ण ते चिटकून घ्यायचं. तुम्ही या पद्धतीने बसू शकता किंवा पोटावरती हात ठेवून मोजून 4 ते 5 मिनिटं करायचं. जास्त वेळ नाही. डोळे बंद करायचे. श्वासाकडे लक्ष केंद्रित करणे. चेहऱ्यावरती स्माइल. डोळे बंद. हात या पद्धतीने ठेवला तरी चालेल किंवा पोटावरती ठेवला तरी चालेल. त्यानंतर हात पूर्ण रब करणे. स्लोली डोळ्यावरती ठेवणे आणि अलगद पाय खाली घ्यायचे. सुरुवातीला ह्या पद्धतीने कसं खाली यायचं बघा, स्टेप बाय स्टेप. काही जणांना काही चक्कर आल्यासारखं वाटेल, त्यामुळे स्लोली स्लोली खाली येणे. जास्त गडबड करायची नाही. जाताना आपण कसं स्लोली गेलो, येताना पण तसंच हळूवार पद्धतीने यायचे. थोडा वेळ या पद्धतीने झोपणे. लगेच उठून बसायचं नाही. थोडा वेळ या स्थितीमध्ये राहणे. पोटावरती हात. ही क्रिया करताना एकदम हळूवार पद्धतीने करायची. ज्या पद्धतीने मी जात आहे स्लोली स्लोली, येताना पण थोडेसे पाय खाली घ्यायचे, त्यानंतर सरळ झोपायचं आणि त्यानंतरच उठून बसणे. लगेच उठून बसायचं नाही. लगेच उठून बसल्यानंतर काय होतं, चक्कर आल्यासारखे वाटते, कारण आपल्या गोष्टींची सवय नसते. तर याचा काय काय फायदा होतो एकदा आपण व्यवस्थित बघूयात. ज्या लोकांना जास्त स्ट्रेस येते, ताणतणाव असते, त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे. आपण तणावमुक्त होतो. दुसरं म्हणजे जे लोक, ज्या महिला किचन मध्ये उभं राहून काम करत असतात
त्यांच्यासाठी पण हे खूप उपयुक्त आहे. तिसरं म्हणजे ज्या लोकांची टाच दुखत असते, टाचदुखीवर तर फार रामबाण उपाय असल्यासारखं आहे. तुमची टाचदुखी खूप प्रमाणामध्ये कमी होईल. तसेच ज्या लोकांचे पाय दुखतात, या भागामध्ये पेन होत असतं, त्यांच्यासाठी देखील उपयुक्त आहे. तसेच ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी देखील उपयुक्त आहे. बघा किती सारे मी फायदे सांगितले. आपली पूर्ण बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन देखील व्यवस्थित होते आणि तसेच आपली सिस्टीम देखील व्यवस्थित चालतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर तुम्ही व्यवस्थित करा. ज्या पद्धतीने मी अजून एकदा सांगते की व्यवस्थित करा. कधी कधी काय होतं, आपण गडबडीत जातो, हा चला इझीच वाटते, दिसायला इझी असते, पण जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेस त्या गोष्टींचं आपल्याला गांभीर्य समजायला लागते. त्यामुळे व्यवस्थित वरती जाणे, खाली येताना व्यवस्थित आपले अंग टेकवणे आणि व्यवस्थित थोडा वेळ झोपणे, त्यानंतरच उठून बसायचे. एकदा व्यवस्थित करा. तुम्हाला याचा फायदा झाला की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला मोटिवेशन भेटते की नवीन काही व्हिडिओ घेऊन येऊ, नवीन तुमच्यासाठी काही माहिती घेऊन येऊ. नेहमी मी हाच विचार करत असते की सिंपल आसन असेल, सिंपल कोणता पण व्यायाम असेल, पण त्याचे फायदे खूप सारे आहेत. यासाठी मी माझा वेळ देते, खूप सारं सर्च करत असते. तर प्लीज एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.